छगन भुजबळांनी माघार घेतल्यामुळे नाशिकची जागा ही आता शिवसेनेलाच राहणार हे जवळपास आता निश्चित झाल्याचंच बोललं जात आहे। पण मात्र शिवसेनेकडून नक्की उमेदवार कोण असणार, हेमंत गोडसे की अजय बोरसे? माझ्यासोबत आता अजय बोरसे आहेत। दादा, आता भुजबळांनी माघार तर घेतलेली आहे, कसं बघता या माघारीकडे? खरं तर ज्येष्ठ नेते माननीय छगन भुजबळ यांचे मी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आभार मानतो की मनाचा मोठेपणा काय असावा। आणि अजून एक मला असं महत्त्वाचं वाटतं की महायुतीमध्ये किती पारदर्शकता आहे, किती संवाद आहे, हे त्याचं उदाहरण आहे। कारण नाशिक लोकसभा मतदारसंघ हा परंपरेनं शिवसेनेचा मतदारसंघ आहे। शिवसैनिकांच्या भावना होत्या की उत्तर महाराष्ट्रात हा एकमेव मतदारसंघ शिवसेनेकडे आहे आणि हा राहिला पाहिजे। मला वाटतं भुजबळ साहेबांनी आज ही जी काय माघार घेतली आहे त्याबद्दल निश्चितपणे जिल्हाप्रमुख म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आता ही जागा तर सुटली आहेत, आता शिवसेनेलाच जागा मिळेल, उमेदवारी शिवसेनेची डिक्लेअर असं वाटतंय? निश्चितपणे मला वाटतं की ही जागा शिवसेनेला राहील आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि महायुतीची जी काही सुकाणू समिती असेल ती सांगेल तोच महायुतीचा उमेदवार असेल। शिवसेनेचा धनुष्यबाण या ठिकाणून लढेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे। तुमची तयारी कशी सुरू आहे? नाही, मला असं वाटतं की शिवसेनेत व्यक्ती महत्त्वाची नसते, आमचं चिन्ह धनुष्यबाण हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे धनुष्यबाण लढेल आणि धनुष्यबाण जिंकून येईल। बरं, पण आता कुठेतरी म्हणजे हेमंत गोडसेंचं नाव चर्चेत होतं, अचानक तुमच्या नावाची देखील चर्चा सुरू झाली, हे असं काय? चर्चा असू शकते पार्टीमध्ये। मी सुद्धा जिल्हाप्रमुख म्हणून काम करतो आहे, महायुतीचा समन्वयक म्हणून काम करतो। त्यामुळे महायुतीत प्रत्येक कुठलाही म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक पक्षात इच्छुक असणं काही चुकीचं नाही आहे, परंतु स्पर्धा ही फक्त त्या उमेदवारी पुरताच असते आणि एकदा उमेदवार ठरला की त्यानंतर बाकी काही नाही, त्यानंतर धनुष्यबाण एकच धनुष्यबाण। बरं, किती दिवसात हा तिढा सुटेल, उमेदवारी घोषित होईल असं वाटतं? मला तर वाटतं आता लवकर सुटला पाहिजे, कारण निवडणूकसुद्धा जवळ येते आहे। परंतु निवडणूक कितीही काळ कमी राहिला असेल तरी सगळ्यात महत्त्वाचं इथं विशेषतः शिवसेनेला मानणारा मतदार आहे, त्यामुळे ते वाट बघतायत की उमेदवार कोण आहे आणि धनुष्यबाण कधी जाहीर होतो आहे। तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे किंवा इतर नेत्यांकडे इच्छा व्यक्त केली तुम्ही लढण्याची? हो, मला माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवलं होतं। मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हेमंत गोडसे तर आहेतच, हे तर आपले सेटिंग आहेत, पण आपल्याला हवं असेल तर मी सुद्धा ही उमेदवारी लढू शकतो। एकंदरीत आपण बघत आहोत की आता भुजबळांनी माघार तर घेतलेली आहेत, त्यामुळे आता शिवसेनेकडून नक्की कोणाला उमेदवारी ही जाणार, शिवसेनेकडे ही जागा राहणार का करता हा पहिला मुद्दा जरी असला तरी मात्र शिवसेनेकडे जर राहिली तर पुढचे उमेदवार हे हेमंत गोडसे असणार की अजय बोरसे राहणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।